तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील डीपी रोडवरील रामा इलाइट प्रकल्पातील दुकानाचे शटर फोडून सुमारे 8,97,000 रुपयांच्या RR कंपनीच्या वायर बंडलची चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे। तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी चोरीचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा मॅक्सिमो मालवाहू गाडी असा एकूण 13,97,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली मिशन परिवर्तन अंतर्गत करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। खामगाव शहर येथे फिर्यादी योगेश आशिष भगत राहणार खामगाव यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी त्यांच्या बिल्डिंग साईडवरून इलेक्ट्रिक वायर चोरी करून गेलेले होते। त्यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करून मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब व ATPO श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 8,97,392 रुपयाचा, गुन्ह्यात वापरलेले वाहन 5 लाख रुपये असे एकूण 13,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या PCR असून आणखी पुढील तपास करण्यात येत आहे। मुद्देमाल सर्व जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। किती आरोपी आहे सर? आहेत एकूण 3 आरोपी आहेत आणि आणखी कोणी त्याच्यामध्ये सहभागी आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे।